massive floods that struck Hat Yai, southern Thailand, from November 22nd to 26th, 2025, the Thai government declared Songkhla a disaster zone, with Hat Yai as the most affected epicenter. The flooding forced the total evacuation of more than 250,000 families. Trains from Bangkok to the south were suspended. हा तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी तुमचं स्वागत करतो डे 13मध्ये. आजचा 13वा दिवस आहे आपला ट्रॅव्हलचा. आणि बघा, आपण अजून पण खावण्यां ह्या एरियामध्ये अडकलेलो आहोत. तर काल तुम्ही बघितलं डे 12ला की खूप पाऊस पडला, मुसळधार पाऊस पडला इथे. आणि त्या पावसामुळे इथे पाणी भरलेलं आहे. कालपर्यंत तर रिसॉर्टला पाणी नव्हतं, आता पाऊस पण पडायला लागला. बघा, आता पाऊस पण रिमझिम चालू केलेला आहे, सुरुवात केलेली आहे पावसाने. होप फॉर द बेस्ट की हा आता जास्ती रंग नाही दाखवणार त्याचे, आणि पाण्याचं तार अजून वाढवणार नाही, पाण्याचा थर. तर पाण्याचा थर कसाही कमी झाला तर आपण इथून निघायचा प्रयत्न करू शकतो. बघू शकता तुम्ही. आता चला, तुम्हाला मी इथे घेऊन जातो, रोडवरती घेऊन जातो मागून. ठीक आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता पूर्ण पाण्याचा थर वाढलेला आहे. काल 7-11चा रस्ता जो काय होता तो भरलेला नव्हता, पण आता पण भरलेला आहे तो त्या साईडचा, आणि रस्ता बंद केलेला आहे इथून. तर होप फॉर द बेस्ट. आणि जोर घेतलेला आहे आता पावसाने. तर बघूया, तुम्हाला दाखवतो आपला सर्वायवल मोड. मोस्ट प्रॉब्ली ट्राय करूया की निघायचं इथून. पाणी जायचा प्रयत्न करतोय, वाढ घ्यायचा प्रयत्न करतोय. तो बघा, तिथून पाणी निघतोय, तिथून पाणी निघतोय. पाणी जिथे इथे जायचा प्रयत्न करतोय, खाली उतरायचा प्रयत्न करतोय, जसं जसं त्याला जागा भेटेल तशी. पण पाऊस पण थांबायचं नाव नाही घेत आहे, तर त्याच्यामुळे आपण पण काय करू नाही शकत त्याला. ठीक आहे. सो स्टे ट्यून. मी तुम्हाला जोपर्यंत जेवढं होऊ शकेल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करेन माझ्याकडून. ही इथे आजी आहे, आजी आणि तिची मुलगी आहे, जिने खूप मदत केली आपल्याला. तर चला बघू, तर मला दाखवतो मी. आणि जर निघायचं झालं तर ह्यांचा आशीर्वाद घेऊन नक्की निघूया आपण. ठीक आहे, कारण की थांबून मतलब नाही आहे आता इथे. तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी. ठीक आहे. पाण्याचं स्तर कमी काय व्हायचं नाव नाही घेत आहे. हे बघा, पाणी फक्त वाहतोय इथून तिथे, पण कमी व्हायचं काय नाव नाही घेत आहे. काय माहिती कधी कमी होईल. लेट्स होप फॉर द बेस्ट. ठीक आहे. बोललो, आणि इथून तिथे वाहतोय पाणी. बघू शकता तुम्ही. हे या प्रॉपर्टीचे मालक. ठीक आहे. ह्यांची बहीण आणि आई इथे ह्या प्रॉपर्टीमध्ये असते. हा तर मित्रांनो, आता हे काका म्हणत आहेत की इलेक्ट्रिसिटी जाऊ शकते इथे, तर चार्जिंगला वगैरे डिव्हायसेस लावून घ्या आणि चार्जिंग वगैरे करून घ्या तुम्ही तुमची. तर चला, आपण आपले बाकीचे डिव्हायसेस जेवढे पण आहेत ते फुल चार्जिंगला लावून घेतो. ठीक आहे. प्रयत्न करूया इथून आता बाहेर निघायचा. मोस्ट प्रॉब्ली पाण्याचा स्तर कमी झाला आहे तर. हे बघा, आपल्या टॅक्सी ड्रायव्हरचं घर, ते कोणच नाही वाटतं यांच्या घरामध्ये. ली ली ली
हे आपले ड्रायव्हर आहेत, ते आपल्याला घेऊन जायचा प्रयत्न करतात, पण रस्ते बंद झाल्यामुळे आपण काहीच नाही करू शकत. तर फ्रेंड्स, आता तुम्ही बघत आहात, आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:20. ठीक आहे, आता संध्याकाळचे 5:20 वाजलेले आहेत, पण अजूनपर्यंत काय भरलेलं पाणी उतरलेलं नाही आहे. जोपर्यंत पाणी उतरत नाही तोपर्यंत आपण बॅगा वगैरे काढू नाही शकत, गाडी नाही येऊ शकत आपल्याकडे. तर हेच सर्व आहे. तर तोपर्यंत आपण निघू नाही शकत इथून. कालचा पाऊस मुसळधार होता, 24 तास पाऊस पडला, त्याच्यामुळे अटकलो गेलो आपण. आणि परवाच्या दिवशी पण निघायचं बोललं तर कोणच रेडी नव्हतं, आणि जर कोण रेडी झालं यायला तर हा असा पाऊस लागला. बघूया, लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. काय बेस्ट होऊ शकेल ते मी करेन इथून निघण्यासाठी. आणि मी तुम्हाला रेकॉर्ड करून सुद्धा दाखवेन की काय काय, म्हणजे मी तुम्हाला हेही सुद्धा दाखवेन की आपण सर्वाईव्ह कसं केलं. आपण इथून बाहेर निघालो तर सर्व व्हिडिओ येतील, नक्कीच येतील. तर स्टे ट्यून फॉर अपकमिंग व्लॉग्स. चला, आता आपण जेवण वगैरे घेतलेलं आहे, जेवण वगैरे आपल्याला दिलेलं आहे ह्यांनी, आपलं रेस्क्यू टीमनी. दादा होते, त्यांनी हे जेवण दिलं. नूडल्स आहेत आणि एग बरोबर काहीतरी एग आहे याच्यामध्ये. मी विचारलं त्यांना पोक वगैरे काय टाकले का, बोलायला ते म्हणाले नाही. तर पोक वगैरे काय टाकलेलं नाही आहे ह्याच्यात. मोस्ट प्रोबेबली मला वाव चिकन ह्याच्यासारखा स्मेल येतो आहे. नूडल्स आपण मॅगी नूडल्स बनवतो तसेच आहेत, बट हा चिकन हक्का नूडल्स कसे असतात सेम तसं वाला स्मेल येतो आहे. सो स्टे ट्यून, खाऊन बघूया आणि तुम्हाला सांगतो मी कसं काय काय आहे काय नाही. ओके, हे नूडल्स अतिशय सुंदर आहेत आणि याच्यामध्ये फक्त एग टाकलेलं आहे, दुसरं काय चिकन वगैरे नाही आहे याच्यामध्ये. एग नूडल्स बनवलेले आहेत त्या लोकांनी आणि अतिशय सुंदर असे आहेत. चला खाऊया. हा तर मित्रांनो, हा होता आपला डे 13. तर आज आपण कॅब बुक केलेली, उद्या कॅब येणार होती, बट कॅब ड्रायव्हरने परत सांगितलं की मी येणार नाही उद्याला, कारण की पाऊस पडतो आहे. आणि आता पण अजून एक मेसेज फ्लॅश झाला माझ्या मोबाईलवरती सेईंग की मी तुम्हाला मेसेज दाखवतो. ठीक आहे, ट्रान्सलेट केलेला पण मेसेज आहे आणि हा पण आहे. सो हा मेसेज सांगतो आहे की वॉटर लेवल राईज होणार आहे. ठीक आहे, तर बी प्रिपेअर फॉर दॅट. आता मला तर काय वाटत नाही आपले उद्याला पण निघायचे काय आसार आहेत. तर डे 14 पण आपला सर्वायवल मोडमध्येच जाईल. आता बघूया किती दिवस जात आहे आपल्या सर्वायवल मोडमध्ये, किती दिवस आपल्याला थांबावं लागतं या पावसामुळे. वाटलं नव्हतं की थायलंडचा पाऊस एवढा भयंकर असेल. ओके, अँड हॅव अ नाईस डे अँड बाय and see you at day 14. This is the end of day 13. Thank you.